बातमी साताऱ्यातून। सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने धोम धरणातील तसेच बलकवडी धरणातील पाण्याची पातळी वाढली। कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने नदीची पाण्याची पातळी वाढली आहे। सातारा तालुक्यातील लिंबगोवे दरम्यानच्या श्री कोटेश्वर मंदिराजवळील जुना पूल हा पाण्याखाली गेला। त्याबरोबरच पुराच्या पाण्याने श्री कोटेश्वर मंदिराला वेढा दिला असून पुराचे पाणी मंदिरात शिरले। त्याबरोबरच लिंब येथील कृष्णा नदी घाटावरील पुरातन मंदिर ही पाण्याखाली बुडाली। तसेच मरढे गावाजवळील ही पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले। दृश्य पाहतोय सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। साताऱ्यातील लिंब या ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय। बलकवडी धरणातून कृष्णा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आला, विसर्ग सुरू आहे त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। अगदी पुलावर पाणी आल्याची परिस्थिती आहे। कृष्णेतील पाणी वाढल्याने कोटेश्वर मंदिराला सुद्धा पुराचा वेढा निर्माण झाला।